सन्माननीय सोमनाथजी खाडे सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत. निश्चितच या स्पर्धेचा माईक आपली आतुरतेने वाट पाहतोय. प्रेक्षक सामना चालू आहे मागे 11 अंबरनाथ आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय माऊली पनवेल. आज पनवेलचे 2 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. उगवत्या सूर्याची सकाळ गाजवली खऱ्या अर्थानं आज चॅम्पियन किंग्स 11 पनवेल या संघानं. पाहूया इथे देखील पनवेल संघ खेळताना पाहायला मिळतोय. परंतु एका बाजूला पाहिलं तर मॅगी 11 अंबरनाथ संघामध्ये देखील नामांकित खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. रोहित सिंग लॉंग ऑनला डीपमध्ये क्षेत्ररक्षकांसाठी उभे आहेत. कालचा दिवस त्यांनी गाजवलाय. आज मात्र खऱ्या अर्थानं या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. जाऊ मॅचच्या दिशेने. फलंदाजांची नावं येणं गरजेचं आहे मित्रांनो. तुम्हाला माहीत असेल हा क्रिकेट पैशासाठी नाही तर नावासाठी खेळला जातोय. धावसंख्या धावपलकावर एक. इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फेकून दिले चेंडूला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये हुईना बात. मौके पे छक्का. सिक्सर. षटकार. प्रमोद आणि अजित. प्रमोद म्हणजे आनंद. या फटक्याने मात्र निश्चित मिळाला असेल डगआउटला आनंद. नावाप्रमाणे खेळ राहतोय. म्हटलं जातं ना नावामध्ये काय आहे, पण ज्यानं सांगावं त्याच्या खाली देखील त्यांचंच नाव लिहावं. म्हणून म्हटलं जातं ना नाव असं करा की काम व्हायला हवं, काम असं करा की नाव व्हायला हवं. नाम नाही तो ब्रँड आहे बॉस. प्रमोदच्या बॅटमधनं षटकार. 4-4 समालोचक आज कॉमेंट्री बॉक्समध्ये. स्पर्धेची उंची वाढत जाते. त्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर सन्माननीय तेजस्वी ठाकरे सरांनी दिलेलं प्रेम या सर्व समालोचकांना इथपर्यंत घेऊन येण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे. थँक्यू सो मच तेजस्वी ठाकरे, प्रशांतजी सूर्यराव आणि मयूरजी दिवेकर. धावसंख्या धावपलकावर 7. संध्याकाळचं वातावरण. पनवेल संघ दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये दाखल झालाय आणि निश्चितच आम्ही म्हणतो ना क्रिकेट म्हटलं तर धावा धावा आणि धावांची श्रीमंती बनवावी लागते. जशी वेळ निघून जाते त्या वेळेसोबत बदलावं लागतं. वसंत ऋतू सरला ना की कल्पतरूला देखील फूल आणावं लागतं. जर फूल आलं नाही तर मात्र तिथे काही गोष्टी नाराज असल्या जातात. आणि म्हटलं जातं ना प्रत्येक बॉल निघून जातात. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे जर धावा आल्या नाही तर संघ अडचणीत सापडतो. हे मागील सामन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, ते देखील सुनील 11 संघाला खेळताना. धावसंख्या 1ने पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या धावपलकावर लागत असताना माऊली पनवेल संघाची धावसंख्या धावपलकावर 8 धावा. सुरुवात हलक्या हाताने केलेली आहे, पण म्हटलं जातं ना जेव्हा जेव्हा सुरुवातीमध्ये सातत्य नावाची गोष्ट तुम्हाला पाहायला मिळते तेव्हा ससा आणि कासवाच्या शर्यतीमध्ये ससा हारतो आणि कासव जाऊन जिंकलं जातं. याचं कारण आहे फक्त आणि फक्त सातत्य. कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट इन द क्रिकेट आणि ती मात्र ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल बॅटिंग करत असताना टीम माऊली पनवेल या संघाला. ओव्हर द विकेटने बोलत यार फुल टॉस बॉल आहे. संधी होती ब्रेड अँड बटर बॉलची. पाठवलं चेंडूला पॉईंटच्या दिशेला डीपमध्ये. वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचलेत. तत्पूर्वी खेळपट्टीवर या संधीचं केलं जातंय सोनं. द रन्स ऑफ कपल अर्थात 2 धावा. आणि या 2 धाव्यांच्या मदतीने टीम माऊली पनवेल संघाची धावसंख्या धावपलकावर बिनबाद 10 धावा. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पाहिलं असेल त्यांच्या पाठीवर आणि त्यांच्या टी शर्टवर असणारा आकडा आम्हाला वारंवार सातत्याने हे सांगतो की क्रिकेटचा देव बनण्यासाठी तुम्हाला तुमचं वय चालत नाही, तुमचं वजन चालत नाही, तुमची उंची चालत नाही. फक्त आणि फक्त मनामध्ये असणारा विश्वास तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला घेऊन जातो. शॉर्ट ऑफ बुडलेटचा बॉल ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. कमबॅक केलंय गोलंदाजानं. व्हेरिएशन पाहायला मिळालं. अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. बघता बघता पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम माऊली पनवेल संघाची धावसंख्या धावपलकावर बिनबाद 10 धावा. विकेट गमावलेले नाही आहेत पहिल्या षटकामध्ये माऊली पनवेल संघानं, परंतु या वाचवलेल्या विकेटचा पुरेपूर फायदा उर्वरित 18 बॉलमध्ये उचलावा लागेल. सर्व संघाच्या संघनायकांना महत्त्वाची सूचना आहे. यानंतरचा वेळ अधिकचा आणि कमी जर पाहायला मिळाला तर मात्र षटकं कमी केली जातील याची देखील नोंद आपण ठेवायची आहे. कारण वेळ कमी आहे आणि आजचा दिवस शेवटचा आहे. आपल्याला फायनल देखील खेळवायची आहे. ती देखील मानाने सन्मानाने आणि जास्तीत जास्त षटकाने आपल्याला फायनल खेळवायची आहे. तुर्तास वळूया आपण मॅचच्या दिशेने. 18 बॉलचा खेळ शिल्लक. पहिलं षटक संपलं. 10 धावा धावपलकावर. रोहित तयार. यावेळेस मात्र ऍक्शन देन रिॲक्शन. क्या बात आहे. संधी दरवाजा ठोठावते. दरवाजा उघडण्याचं काम मात्र माऊली पनवेल संघ करतायत. षटका. राहुल चव्हाण सर असतायत. आनंद आहे त्यांना देखील, कारण आपण पाहू शकाल एका क्षेत्रातील अनेक माणसं जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा क्रांती घडते.
आज मात्र संपूर्ण बदलापूर समालोचन समिती इथे उपस्थित आहे. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक, झेल सुटणार नाही, पकडलाय झेल, फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचं काम गोलंदाज रोहितनं केलंय. विकेट घेतली. रोहितला माहिती होतं या विकेटचं महत्त्व. लवकरात लवकर हा मोहरा टिपणं आणि खऱ्या अर्थानं आपल्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास नावाची गोष्ट जिवंत करून ठेवणं, या गोष्टी करण्याचं काम गोलंदाज रोहित करतोय. जिद्द, मेहनत, संघर्ष आणि चिकाटी या चारही गोष्टीनं भरलेलं सुंदर मैदान. पावसाळ्याला सुरुवात झाली. आम्ही म्हणतो ना की चातकाप्रमाणे आम्ही देखील या स्पर्धेच्या आतुरतेने वाट पाहतोय आणि इथे मात्र शॉर्ट पिच बॉल आणि फुलची वाट पाहिली. क्या बात आहे. काय तो शॉर्ट पिच बॉल, काय तो शॉर्ट ऑन पुल केलेला फटका आणि काय तो चेंडू मैदानाच्या बाहेर, सगळं काही ओके. षटकार. बावीस धावा धावपलकावर. मी मगाशी सांगितलंय सुरुवात केली पनवेल संघानं पहिल्या षटकामध्ये 10 धावा. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये धावांच्या मॅन्युफॅक्चरिंग मशीनचं बटन दाबलं. येणारा खेळाडू जणू काही डगआउटमध्ये किंबहुना ज्या वेळेला प्रवासाला सुरुवात झाली त्या प्रवासामध्ये किंबहुना घरून निघताना देखील सेट होऊन येत आहेत की काय, हे काम पनवेल संघ यथार्थ करण्याचा मान सन्मान या ठिकाणी मिळवतोय. षटकार ठोकलाय. 6 धावेंनी भर पडत असताना 22 धावा धावपलकावर. फलंदाज प्रवीण. यावेळी स्ट्रीट फॉर टॅट ऑन द राईज खेळलेत. क्या बात आहे. जसा चेंडू बॅटवर आदळलाय, निघून चालाय कव्हर स्वीपरला डीपमध्ये. चेंडू शोधावा लागेल तत्पूर्वी 3 धावा आणि चेंडू मैदानाच्या बाहेर निघून गेला असेल तर मात्र चौकार. 4. लेदर बॉल क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडूंना लाजवेल असा स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त शॉट सिलेक्शन. काय फटका एक्झिक्यूट केलाय. काही चेंडू त्या फटक्यासाठी खऱ्या अर्थानं रिलीज केले जात आहेत, परंतु लेन पिकअप करण्याची क्षमता इथे मात्र प्रवीण नावाचं वादळ घोंगावताना पाहायला मिळत आहे. सुनामी या पावसाळ्यातील स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं प्रवीणच्या बॅटमधनं आणखी एक तडाखा. षटकार. एक सर सेनापती निघून गेल्यानंतर उर्वरित सगळाचे सगळा किल्ला उर्वरित सेनापतींनी लढवायचा असतो हे सांगत असताना प्रवीण नावाचा खेळाडू जरी सलामीची जोडी फोडण्याचं काम गोलंदाजानं केलं असेल तरी मात्र आय कॅन डू इट, मी करू शकतो, आणि ते काम करण्याचं काम या ठिकाणी फलंदाज प्रवीण नावाचं वादळ. क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड, दांडी गोल. विकेटचं पतन. प्रवीणला यावं लागेल माघारी. या षटकाचा विचार केला तर मी तर म्हणेन माऊली पनवेल संघानं धावा धावून घेतलेला नाही आहेत. 3 षटकार आणि 1 चौकाराच्या सहाय्यानं 22 धावा या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 10. एकंदरीत 2 षटकांच्या समाप्तीनंतर माऊली पनवेल संघाची धावसंख्या धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 32 धावा. 32. लॉस ऑफ 2 विकेट बाय माऊली पनवेल टीम. आमचे प्रेक्षक देखील या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत, कारण माहिती आहे गेलेले क्षण पुन्हा येणार नाही आहेत. या क्षणांची आपण सर्वजण साक्षीदार होऊया, आनंद मानूया, कारण या क्रिकेटच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आनंद या जीवनाचा सुगंध हा परी दरवळावा. पाव्यातला सूरज ऐसा ओठांवरी ओघळावा. आज प्रत्येकाच्या ओठावर आणि प्रत्येकाच्या मनावर एकच अधिराज्य गाजवलंय. फ्रेंड्स ग्रुप आयोजित स्वर्गीय प्रदीप भोईर स्मृती चषक सन 2022ची स्पर्धा. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल तो देखील डॉट बॉल. संकेत मोरे क्रिकेट विश्वामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या नावाचा हातखंडा क्रिकेटच्या विश्वामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचवला या खेळाडूनं. यावेळेस समोरच्या दिशेला खेळलेत. क्या बात आहे. जबरदस्त स्ट्रोक्स. षटकार. पनवेल संघ मित्र म्हणून आज उगवत्या सूर्याचा आशीर्वाद घेत असताना सांगितलंय की आज आम्हाला खऱ्या अर्थानं धाबा नावाच्या कुबेराला प्रसन्न करून घ्यायचं आहे.
इथे आम्हाला सातत्याने धावांची श्रीमंती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फुल वंडरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल आउट ऑफ द पार्क परफेक्ट मिडल ऑफ द बॅट षटकार. एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जातो, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये आलेला खेळाडू खऱ्या अर्थानं डगआउट मधून सेट होऊन येतोय. धावांची आणि खऱ्या अर्थानं आपल्या बॅटला आशीर्वाद दिलाय, तो देखील यशस्वी भवाचा. बॅक टू बॅक दुसरा ब्लास्ट. या 6 धाब्यांच्या मदतीने टीम माऊली पनवेल संघाची धावसंख्या धावपलकावर आतापर्यंत लागत असताना 44 ऑन स्कोर बोर्ड. धावा धावपलकावर. पावसाळ्यातील रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पावसाच्या सरींचं देखील शुभ आगमन यायला हवं. हिरवगार वातावरण. पुन्हा एकदा आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहू शकाल एक सिंगल धाव मिळाली. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. दुपारचे ठीक 3:24 धावसंख्या आपण पाहतोय. 45 धावा. सामना चालू आहे प्रेक्षक हो. टीम माऊली 11 पनवेल आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना मॅगी 11 अंबरनाथ. शॉट ऑफ गुडलेनचा बॉल पाठवलाय समोरच्या दिशेला, लगावलाय टोला षटकार. शेवटचा चेंडू. क्रिकेट विश्वामध्ये ऑन साईड सातत्याने झोन तुम्ही पाहिला असेल आणि ऑन साईडचा जर विचार केला तर स्ट्रॉंग झोन म्हणून अनेक खेळाडूंनी क्रिकेट विश्वामध्ये स्वतःला साबित करत असताना आमच्या डोळ्यासमोर एक आदर्श ठेवला. त्या आदर्शाचं नाव आहे द ब्रँड ऑफ महाराष्ट्र, कृष्णा लक्ष्मण सातपुते. ऑन साईडला खेळणं त्या खेळाडूला खऱ्या अर्थानं जमलेलं आहे. तुम्ही पाहिला असेल भिवंडी वंडरबॉय जयेश पाटील ऑन साईडला खेळणं त्या खेळाडूला देखील जमलेलं आहे. आणि इथे मात्र ऑन साईडला आणखी एक चौकार आलाय. बघता बघता 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम माऊली 11 पनवेल संघाची धावसंख्या धावपलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात 55 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ. शेवटचं आणि अंतिम षटक. मॅगी 11 अंबरनाथ संघाच्या वतीनं गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक घेऊन अमीर. पहिलाच बॉल ओव्हर पिच बॉल आणि त्यानंतर धमाका जैसी नसीहत पैसा धमाका षटकार. सांगत असताना माऊली 11 पनवेल संघ हाताच्या कंकणाला आरसा कशाला, आपला हात जगन्नाथ. काय फटका खेळलात. 6 धाबा. धावसंख्या 6ने पुढे जाताना पाहायला मिळते. तब्बल 61 धाबा. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक. ही मेजवानी असेल आणि ही संधी असेल. मी तर म्हणेन दिवाळी आणि बोनस या दोन्ही गोष्टी या षटकामध्ये पहिल्याच बॉलमध्ये पाहायला मिळाल्या. 6 धाब्यांच्या मदतीने 61 धाबांची मुहूर्त रुमटवली गेली. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक. अमीरला विचार करावा लागेल कारण पहिल्या चेंडूवर ठोकलाय षटकार. यावेळी शॉट ऑफ गुडलेनचा बॉल पाहू शकाल. लॉंग ऑनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक मंद मंद पावलांनी चेंडूपर्यंत पोहोचले जातील. चेंडू शोधावा लागेल कारण आपण पाहू शकाल गवत देखील भरपूर आहे. 2 धावा. 2 धाब्यांच्या मदतीने 63 धावा धावपलकावर. 2 गडी जरी गमावले टीम पनवेल संघानं तरी मात्र धावांचा वेग हा कमी होत नाहीयेत. एका बाजूला पावसाच्या सरींचा वेग तर एका बाजूला धावा धावा आणि धावा धावपलकावर. इथे मात्र धावपलक ओलचिंब करताना पाहायला मिळत आहेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहतोय परंतु एका बाजूला पाहिलं तर धावा सातत्याने होताना पाहायला मिळत आहेत. एक सिंगल धाव. एका सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा माऊली 11 पनवेल संघाची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या धावपलकावर आतापर्यंत लागत असताना 64 धावा. नेक्स्ट मॅच मी अनाऊन्स करतोय. किंग्स 11 पनवेल आणि VK यंगस्टर डोंबिवली. चला दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. या चेंडूवर मात्र 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या सहकार्याने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. आतापर्यंत धावपलकावर 66 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. डगआउट अपेक्षा ठेवेल मोठ्या फटक्यांची.
येथे पुन्हा एकदा मान तर पूर्णपणे वाकवली, बॉडी टर्न करण्याचा प्रयत्न देखील फलंदाजाचा होता, बॉटम हँड आणि टॉप हँडचा वापर देखील केला होता, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. फलंदाज बाद, विकेटचं पतन. शेवटचा बॉल असेल शिल्लक. एका मोठ्या फटक्याची अपेक्षा माऊली 11 पनवेल संघ करेल, पण आपण पाहू शकाल फायटिंग टोटल तर बनवली टीम माऊली 11 पनवेल संघानं. क्रिकेटचं विश्व आहे, या क्रिकेटच्या विश्वामध्ये किती धावा बनवल्या म्हणजे तुम्ही जिंकाल हे कदापि सांगणं कठीण आहे. किती कमी धावा बनल्या म्हणजे तुम्ही हाराल हे देखील सांगता येणार नाही. क्रिकेट इज अन ॲक्सिडेंट. क्रिकेट अपघातासारखा असतो, कधी घात कधी अपघात घडेल हे देखील सांगता येणार नाही. जाऊ मॅचच्या दिशेने. शेवटचा बॉल शिल्लक, 65 धावा धावफलकावर. इथे मात्र टोच्या साह्याने खेळले, पाठवले चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये होईना बाद. शेवटचा चेंडू केला गोड, तो देखील माऊली 11 पनवेल संघानं ठोकलाय. षटकार. बहात्तर धावा धावफलकावर. विजयासाठी 73 धावांची गरज मॅगी 11 अंबरनाथ संघाला. तुर्तास आपण बोलतोय पुढील मॅचच्या नाणेफेकीकडे. मी विनंती करेल किंग्स 11 पनवेल आणि VK यंगस्टर डोंबिवली. चला, पनवेल संघाचे संघनायक, डोंबिवली संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. तर प्रेक्षक आपण ऐकत आहात, पाहत आहात फ्रेंड्स ग्रुप आयोजित स्वर्गीय प्रदीप भोईर स्मृती चषक सन 2022. जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल, मॅगी 11 अंबरनाथ संघाला बनवायच्या 73 धावा होतील की होणार नाही या सगळ्या गोष्टींची या ऐकूया आपण एकदा सेकंड इनिंग मध्ये आवाज, ज्या आवाजानं तुम्ही आमच्या सगळ्यांच्या मनावर आदिराजे गाजवलं. द व्हाईस ऑफ बदलापूर, द व्हाईस ऑफ शहापूर, सन्माननीय सोमनाथजी खाडे सर. थँक्यू सो मच, धन्यवाद. धन्यवाद रमेशजी शिंदे सर. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुद्रा करूया. क्रिकेटच्या या विलोभनीय दुनियेमध्ये मी समालोचक सोमनाथ खाडे आपलं सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. आजचा दिवस मित्रांनो खऱ्या अर्थाने एक सोन्याचा दिवस आम्हा सर्वांसाठी, क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व लाडक्या मित्रांसाठी फ्रेंडशिप डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जाऊया मैदानावरती. मॅचला होतीये सुरुवात. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते माऊली 11 पनवेल, तालुका निहाय क्रिकेटचा हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. आणि फाईट करत असताना पनवेल टीमला
आपल्याच विभागाला बिलॉंग करत असताना आपल्याच विभागातील तारे सितारे एकमेकांच्या समोर यावेळेस नक्कीच भिडताना आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच मॅगी 11 अंबरनाथ विरुद्ध माऊली 11 पनवेल या दोन संघादरम्यान मॅचला होते सुरुवात. प्रथम सत्र आपण ऐकलं ज्यांच्या आवाजानं खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेला 4 चंद्र लावण्याचं काम केलं जातंय. क्रिकेटची दुनिया आणि या दुनियेचं विश्लेषण करणारी वाणी जर आपल्याला ऐकायची असेल, खऱ्या अर्थानं क्रिकेटची व्याख्या कशी पूर्ण होते याचं जर खऱ्या अर्थानं आपल्याला संपूर्ण विवरण ऐकायचं असेल तर सन्माननीय रमेश महाराज शिंदे सर. यावेळेस पहिल्या चेंडूवरती इरादा पक्का, दिलाय धक्का, दमदार स्ट्रोक, षटकार. सुरुवात दमदार होतीये. पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाला साजेसा आणि खऱ्या अर्थानं आपल्या नावाची यावेळेस ओळख करून देणारा फटका. फलंदाज दिनू कांबळेच्या बॅटमधनं आलेला हा दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. खातं खोलतोय स्वतःचं, खातं खोलतोय संघाचं आणि श्रीगणेशा करत असताना हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. डावखुऱ्यात आता स्टायलिश बॅट्समन यावेळेस टप्पा चांगला पाहायला मिळतोय, कमबॅक करतोय. दुसरा चेंडू पाहतोय आपण या षटकामधील आणि हा चेंडू येतोय डॉट. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय धीरज उजव्या हातानं गोलंदाजी करत असताना स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज डावखुऱ्या हाताचा नक्कीच आपल्याला एक आकर्षक फलंदाज पाहायला मिळतोय, ज्याच्या नावानं खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट विश्व सातत्यानं दुमदुमून सोडलेलं आपल्याला पाहायला मिळत असतं. सातत्यानं ज्याच्या बॅटमधनं धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत असतो. मैदानावरती वरुण राजाची उपस्थिती आणि या पावसाळी क्रिकेटला खऱ्या अर्थानं 4 चंद्र लावले जात आहेत. धीरजचा हा चेंडू यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच होता. बॅटला स्पर्श झाल्यानंतर चेंडू टप्पा खातोय आणि जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेस सुद्धा कुठल्याही प्रकारची धाव नाही. पहिल्या चेंडूवर षटकार आला धीरजच्या, त्यानंतर मात्र कमबॅक केलंय. त्यानंतरचे आलेले हे 2 डॉट चेंडू आपल्याला बघायला मिळाले. एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारचं उत्तर नक्कीच मैदानावर दिलंय. गोलंदाज धीरज गोलंदाजी मार्कवरती. माऊली 11 पनवेल संघासाठी चाललेलं हे पहिलं षटक. धीरज राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस बॅटची कडा विकेट किपरच्या हाताला नक्कीच स्पर्श होऊन चेंडू निघून जातोय. थर्डमॅनच्या दिशेनं सिंगल धाव कंप्लीट केली जाते. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा मानस नाहीये. दिनू कांबळे सिंगल घेतोय. माहिती आहे यावेळेस मोठे फटके येत नाही, त्यावेळेस सेन्सिबल क्रिकेट दाखवणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं यावेळेस 2 चेंडू डॉट आले आणि नॉन स्ट्राईक एंडवरती स्वतः येऊन उभा राहत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक चेंज होते यावेळेस स्ट्रायकिंग एंडवरती मॅगी संघासाठी नक्कीच सलामी करत असतो आणि आज संघाला गरज सुद्धा आहे. 73 धावांचं टार्गेट आहे. स्ट्रायकिंग एंडवरती उजव्या हाताचा फलंदाज मॅगी. यावेळेस बॅटची कडा आणि जीवनदान मिळतंय. विकेट किपरला सुद्धा हुलकावून देऊन चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या मागे. सिंगल धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि सहजगत्या या 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक पुढे सरकलं जाऊन पोहोचलं ते 8 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती. वैयक्तिक दिनू कांबळेच्या बॅटमधनं आपण पहिल्या 7 धावा, त्यानंतर मॅगीच्या बॅटमधनं आलेल्या या 2 धावा. स्कोर कार्डवरती 9 धावा आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहेत. अजूनही एकही गडी बाद नाहीये. 73 धावांचं टार्गेट आहे. 73 धावांचं टार्गेट जर पार करायचं असेल तर या सलामीच्या जोडीवरती खऱ्या अर्थानं मदार असेल. स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा मॅगी आहे. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटला स्पर्श झाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. पहिला धक्का मिळतोय, मोठा हादरा. फलंदाज मॅगी बॅक टू द पॅव्हेलियन. पहिलं षटक समाप्त होतंय मित्रांनो. संमिश्र षटक पाहायला मिळालं. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 9 धावा, मात्र शेवटच्या चेंडूवरती जो हादरा दिला धीरजनं 440चा झटका मित्रांनो. मॅगी तंबूच्या आश्रयाला येतोय. त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज, न्यू कॅन्डिडेट. खांद्यावरती जबाबदारी. नंबर 3 वरती मैदानावरती जात असताना मॅन फ्रॉम कोळेगाव, अर्थातच या मॅन फ्रॉम पालेगाव, अर्थातच या संपूर्ण विभागाचा पांड्या मनीष कोळेकर मैदानावरती एंटर होतोय. नंबर 3 वरती खांद्यावरती जबाबदारी आहे. संघाला विजय जर मिळवायचा असेल तर मनीषला मात्र नक्कीच चांगली खेळी करावी लागेल. 73 धावांचं टार्गेट आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना टीम खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतीये मॅगी 11 अंबरनाथ. पहिलं षटक समाप्त, दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू आपटे दिलेला चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा. बराच वेळ चेंडूला मात्र हवेमध्ये ठेवत असताना टप्पा खाल्ल्यानंतर स्लोवर वन हाताळतोय. खांद्याची जादू, बोटांची जादू चेंडूवरती पसरवली आणि या चेंडूला मात्र 0 धावांवरती समाप्त केलंय.
पहिला चेंडू डॉट, गोलंदाजी मार्कवरती प्रवीण. पहिला चेंडू डॉट आला, एक तेरी तो दुसरी मेरी. शॉर्ट पिच चेंडू, पुल सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, षटकार. फलंदाज दिनू कांबळे आपल्या नावाची नक्कीच ओळख करून देत असताना जबरदस्त प्रहार, षटकार येतोय. त्यानंतर मात्र यावेळेस गोलंदाज सांगत असताना प्रवीण, मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये मित्रांनो. जबरदस्त चेंडू षटकाराला प्रतिउत्तर देतोय. हा चेंडू आलाय डॉट. षटक क्रमांक दुसरं चालू असताना स्कोर कार्डवरती जर आपण पाहिलं असेल तर पाहायला मिळत आहेत 15 धावा. आमच्या समोर स्कोररच्या भूमिकेमध्ये या संपूर्ण स्पर्धेची मदार खांद्यावरती मयूरजी दिवेकर. त्यानंतरचा हा इनसाइड आउटचा नजराणा पेश होतोय. चेंडू निघून गेला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या वरनं. सरळ 6 धावांसाठी ब्रँडेड दिनू कांबळे फटका, षटकार. फलंदाज दिनू कांबळे थांबायचं नाव घेत नाहीये. जोपर्यंत मी मैदानावरती आहे तोपर्यंत मात्र विजयाची नक्कीच आमच्यासाठी संधी असणार आहे. यावेळेस दिनूच्या बॅटवरती चेंडू व्यवस्थित येत नाहीये. फिल्डर येतोय सीमारेषेच्या अगदी दूरवरनं जवळ येतोय चेंडूवरती. चेंडूला पकडून फेक करते. तोपर्यंत ही सिंगल धाव घेण्याची संधी मिळाली. एका धावेची मदत स्कोर कार्डवरती. स्कोर कार्ड पुढे सरकलं 22 या आकड्यावर. 22 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 22 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती मनीष कोळेकर, अर्थातच आपला सर्वांचा लाडका पांड्या, उजव्या हाताचा एक हार्ड हिटर बॅट्समन. स्ट्रायकिंग एंडवरती तयार. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण, ताकदीचा गोलंदाज, तितक्याच ताकदीचा फलंदाज. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे, भविष्य हवेत. स्वतः गोलंदाज चेंडूवरती जातोय, मात्र नशिबाची साथ मिळतीये पांड्याला आणि हा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये लँड होतोय. 2 धावा येतील. 2 धावांची मदत येते आणि 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड 24 या आकड्यावर. 24 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं मित्रांनो. 12.00 ची सरासरी आणि 24 धावा धाव फलकावर. 1 बाद 24 धावा. 12 चेंडू 49 धावांची आवश्यकता असेल. इथून मात्र संघर्ष वाढवावा लागेल. 73 धावांचं टार्गेट आहे आणि या 73 धावांचं टार्गेट पाठलाग करत असताना या धावा जर बनवायच्या असतील तर इथून अजून 12 चेंडू आणि 49 धावांची नक्कीच आवश्यकता आहे. आमचे सर्वांचे आदर्श सन्माननीय महेशजी धुळे सर, मॅडी सर नेहमी आम्हाला सांगत असतात, पहाडातून निघालेली नदी समुद्राला कधी विचारत नसते मित्रा तू किती दूर आहेस. रस्त्यात आलेले सर्व अडथळे पार करत करत ती जाऊन समुद्राला समर्पित होत असते. आज मात्र ह्या 49 धावांचा पाठलाग करावा लागेल. 12 चेंडू शिल्लक आहेत. 73चं टार्गेट जर पार करायचं असेल तर स्ट्रायकिंग एंडवरती असलेल्या दिनू कांबळेला मात्र एक अविस्मरणीय खेळी साकारावी लागेल. सलामीसाठी आलाय आणि अजूनही अद्यापही तळ ठोकून फलंदाजी करतोय. स्ट्रायकिंग एंडवरती डावखुऱ्या हाताचा हार्ड हिटर बॅट्समन आपण पाहतोय दिनू कांबळे ऑन स्ट्राईक. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. यावेळेस बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू बराच वेळ हवेमध्ये. फिल्डर येतोय सीमारेषेच्या अगदी जवळून चेंडूवरती येत असताना चेंडूला अडवलं, फेक करतोय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा मानस होता, मात्र धाडस होत नाही. एका धावेवरती समाधान मानतायत. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 25 या आकड्यावर. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावर. वरुण राजाचं आगमन आणि खऱ्या अर्थानं जर हा सामना जिंकायचा असेल तर धावांची बरसात, धावांचा पाऊस पाडावा लागेल. स्ट्रायकिंग एंडवरती नक्कीच पालेगावची रन मशीन. पांड्या यावेळेस फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दमदार षटकार. टिपिकल मनीष कोळेकर ब्रँडेड फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्लोवर वन होता आणि लोवर फुलटोत अगदी शरीराच्या जवळ येत होता. हाताला फोर आर्मचा वापर करत असताना यावेळेस फ्लिक करत असताना चेंडूला सरळ पाठवून दिलं. नक्कीच के एल राहुलची आठवण करून देणारा हात तडाखा आपल्याला पाहायला मिळाला. पांड्याच्या बॅटमधनं येतोय षटकार. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती तयार. यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र बॅटवरती चेंडू व्यवस्थित येत नाहीये. बॅटला स्पर्श झाल्यानंतर सिंगल धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची मदत येते स्कोर कार्डला. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 33 धावा. 33 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात या 33 धावा स्कोर कार्डवरती अद्यापपर्यंत. स्ट्राईकवरती आपण पाहतोय पांड्या मनीष कोळेकर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संगम. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी खांद्यावरती.
यावेळेस प्रचंड वेग खांद्याचा वापर करत असताना चेंडूला पिच केलं, चेंडूला प्रचंड गती दिली, अचूक टप्पा देतोय, ऑफस्टंपच्या बाहेर पिच केल्यानंतर मात्र चेंडूला थोडंसं आतमध्ये घेतोय. या चेंडूवरती मात्र कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं मनीष कोळेकरच्या खात्यात सुद्धा. चेंडू येतोय डॉट, स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा पांड्या तयार, गोलंदाज संगम. यावेळेस नक्कीच चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय, चांगला संघर्ष आहे. यावेळेस सुद्धा फटका चांगला पाहायला मिळतोय, मात्र टायमिंग प्रॉपर आहे का? बराच वेळ चेंडू हवेत, भविष्य हवेत होतं पांड्याचं. नशिबाची साथ मिळत असताना झेल सुटलाय मित्रांनो. पाहावं लागेल कॅच सुटलाय की ही मॅच सुटली आहे मित्रांनो. क्रिकेटचा हा खेळ पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण सातत्यानं आपण पाहत असतो आणि आज जीवनदान मिळत असताना मनीष कोळेकर अर्थातच पांड्यासारख्या फलंदाजाला सोपा झेल होता, मात्र धरणीला ड्रॉप केला जातोय आणि या अनुषंगानं ही सिंगल धाव येते. एक धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलं ते 34 आकड्यावरती. यावेळेस दिनू कांबळे ऑन फायर, चेंडू निघून गेलाय. नक्कीच या चेंडूवरती 6 पेक्षा जास्त धावा जर मित्रांनो देता येत असत्या तर 10 धावा आल्या असत्या. षटकार. स्कोर कार्ड वरती 40 धावा, शेवटचे 6 चेंडू शिल्लक मित्रांनो. 33 धावांची गरज. मैदानावरती संघर्षाचा शंखनाद होत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज दिनू कांबळे ऑन फायर. षटकार येतोय 40 धावा धावफलकावर. तिसरं षटक संपत असताना मात्र यावेळेस आशा पल्लवित करणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज दिनू कांबळेच्या बॅटमधनं आलेला तो धमाका. 40 धावा धावफलकावरती 3 षटकांची झाली आहे समाप्ती मित्रांनो. शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक प्रगती पथावरती येतंय. 4 षटकांची मॅच, 73 धावांचं टार्गेट आणि हे टार्गेट पार करत असताना खऱ्या अर्थानं ताकदीची फलंदाजी मैदानावरती चालली आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 33 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्षद, युवा गोलंदाज, खांद्यावरती जबाबदारी. पनवेल टीमच्या वतीनं राईट आर्म राऊंड द विकेटनं पहिला चेंडू पांड्यासाठी. यावेळेस खोलवर टप्प्याचा प्रचंड वेगवान यॉर्कर. या चेंडूवरती मात्र उत्तर नव्हतं मित्रांनो. ब्रह्मास्त्र डागत असताना पहिल्या चेंडूवरती इतक्या दूरवरचा प्रवास करून मी का आलोय याचं उत्तर मैदानावरती देत असताना गोलंदाज हर्षद गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू डॉट येतोय, मात्र आता संघर्ष वाढत चाललाय. यावेळेस हा फुलटॉस आहे. पंचांच्या इशाऱ्याची नक्कीच वाट पाहिली जाईल. बराच वेळ चेंडू हवेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. यस, पंचांचा डिसिजन येतो मित्रांनो, हा नो बॉल आहे आणि या अनुषंगानं या 3 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि 30 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती जर षटकार आला तर मात्र विजय नक्कीच अंबरनाथ टीमच्या पदरात पडेल मित्रांनो. स्ट्रायकिंग एंड वरती खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूकडून अपेक्षा आपण सातत्यानं ठेवत असतो, संपूर्ण क्रिकेट विश्वाला वेळ लावणारा हा खेळाडू आपण पाहतोय पांड्या. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज सुद्धा अतिशय ताकदीचा आहे. खऱ्या अर्थानं यावेळेस ब्रह्मास्त्र डागत असताना सातत्यानं यॉर्करचा भडीमार करतोय. हा चेंडू येतोय, कुठल्याही प्रकारचं व्यवस्थितरित्या उत्तर देता आलं नाही. पांड्याच्या बॅटला स्पर्श होऊन चेंडू निघून गेला. विकेट किपरच्या स्वाधीन. सिंगल धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावफलकाला थोडीशी संजीवनी मिळतीये. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 44 या आकड्यावर. 44 ऑन द बोर्ड. स्ट्रायकिंग एंड वरती नक्कीच संपूर्ण अंबरनाथ तालुक्याचा कोहिनूर दिनू कांबळे ऑन स्ट्राईक. हर्षदचा हा चेंडू, वाह, जबरदस्त फटका. दिनू कांबळे ऑन फायर. सातत्यानं षटकारांचा बडीमार. षटकार. शेवटचे 3 चेंडू शिल्लक मित्रांनो आणि 23 धावांची आवश्यकता. नक्कीच अजून काही चेंडू जर शिल्लक असते तर खऱ्या अर्थानं रंगत पाहायला मिळाली असती. यावेळेस बॅटला स्पर्श होतोय. दिनू कांबळे नावाचा सेनापती मात्र मैदानावरती सातत्यानं तळ ठोकून फलंदाजी करतोय. संघर्ष मैदानात नक्कीच केला मित्रांनो. कधी कधी नक्कीच मोठ्या संघर्षानंतर सुद्धा आपल्याला पराभवाची चव चाखावी लागते आणि खऱ्या अर्थानं दिनूच्या वाट्याला हे दुर्भाग्य आज येतंय की काय, अशा प्रकारची परिस्थिती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो आणि अजूनही भरपूर धावांची आवश्यकता. यावेळेस सुद्धा हा फटका चांगला पाहायला मिळतोय.
पांड्याच्या बॅटमधनं येतोय चौकार, 4 धावांची भर धावफलकामध्ये नक्कीच घातली जाईल. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि व्यवस्थितरित्या जर हा चेंडू हाताळला गेला तर मात्र विजय पनवेल संघाच्या मात्र भात्यात पडू शकतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक, वैद्य चेंडू जर फेकला तर विजय नक्कीच जवळ गेला. मात्र संघर्ष मैदानावरती चांगला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं दिनूच्या बॅटमधनं चांगली खेळी आली, त्यानंतर पांड्यानं सुद्धा चांगली साथ दिली. मात्र नेहमीच विजय मिळत नसतो मित्रांनो. जय पराजय या एकच नाण्याच्या दोन बाजू. विजयी होतोय टीम पनवेल. हार्दिक